अरे वाह वाह छान. बालवाडीचे टीचर आज मुंबईत का बसवली हो? जरा पुढे घ्या पुढे घ्या या पुढे या सुनीता पुढे या. आमच्या लता मॅडम काय सांगतात. हा ओपन टीचिंग आहे. मोकळ्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हवेशीर मुलांना बालवाडीला वर्ग आहे. परंतु कधीतरी आठवड्यातून एक दिवस तरी आपल्या मोकळ्या जागेमध्ये त्यांना मोकळा श्वास घ्यायला मोकळी बैठक करायला जरा छान आहे. तर या जरा इकडे या पुढे पुढे या आणि यांना जरा विचारा आज इकडे का बसवलं तुमचं काय नियोजन आहे. पुढे या ताई. हा बोला. ह्या आमच्या लता मॅडम आज तुम्ही कसं काय नियोजन केलं सांगा. म्हणजे मुलांना निसर्गरम्य वातावरणात बसवलं. मुलांना इथेच बसून काहीतरी म्हणजे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज दाखवणार आहोत आम्ही. पाण्यामध्ये कलर टाकल्यानंतर पाण्याचा रंग चेंज होतो. जड वस्तू, हलकी वस्तू, पाण्यात तरंगणारी वस्तू याची माहिती मुलांना देणार आहोत. आणि सुनीता ताई तुमच्याकडून काय दोन शब्द सांगा जरा. आपण वेगवेगळे जे झाडं दिसतात त्यांच्याबद्दल पण माहिती. अरे वा खूप छान. आपल्या शाळेत जे दिसतात झाडं त्यांच्याविषयी पण माहिती सांगते. बरोबर आहे. थोडक्यामध्ये आपल्या शाळेच्या परिसरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी सांगता येतील, ज्या छोट्या छोट्या गोष्टीचं ज्ञान देता येईल. बरं आमची ही सोनाली ताई आहे. ताई तू काय आणलं हे जरा आमच्या ग्लास आणलेत, मीठ आणले, हळद आणले. कशाला? टेबल आणि चेअर आणले. म्हणजे काय करणार काय तुम्ही मला सांगा जरा. हे प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल काय घेणार काय मला सांगा जरा. पाण्यात विरघळणाऱ्या वस्तू. अरे वा. पाण्यात विरघळणाऱ्या वस्तू म्हणजे थोडी विज्ञानाची पण त्यांना अभ्यासाची गोडी लागावी. आपलं शरीर पाण्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करायचा. पाणी वाया नाही घालवायचं. पाण्यामुळे आपल्याला स्वच्छता मिळते. स्वच्छ आपल्याला राहता येतं. सोनाली मॅडम थोडे मोठे नका आणू. आपले छोटे आलेत ना ते दोन आणा. असू द्या. त्याच्यावर दिसेल का मुलांना हे म्हणते. हा छोटा टेबल असला ना. खूप छान. जरा येऊ द्या. एकदम बरोबर. तिकडे घ्या जरा. तिकडे येऊ द्या. हा खूप छान. अरे वा. चला या सिर्फ द्या म्हणजे बरोबर. एक मिनिट. हाँ ये पीला को ये पीला मिल गया. नहीं रे बच्चा लोग या इसका. मराठीतच बोलायचं. खाली बसा. बोल टीचर. बोला टीचर. आम्ही मराठीतच बोलणार. मराठीत ऐकणार. मराठीत एकमेकांशी बोलणार. थँक्यू. अशा वेळेला कट करायचं.